साकोली शेंदूरवाफा परिसरात नाल्याची साफसफाई, घाणकेर कचरा साफ करणे तसेच पंचशील वार्डातील दुर्गा मंदिर समोर व साकोली क्रीडा संकुलच्या समोर नाल्यांमध्ये केर कचरा मोठ्या प्रमाणात आहे। ते सिमेंट रोड झालेले आहेत, त्यात सिमेंट रोडच्या साईड मुरमाने सुद्धा भरण्यात आलेला नाही। त्याप्रमाणे जे नाल्यांच्या खोदकाम करण्यात आलेला आहे किंवा पाईप टाकण्यात आलेला आहे ते पाईप बुजवण्यात आले, परंतु समान लेवलवर माती भरण्यात आली नाही। त्यामुळे कुठेही उंच तर कुठे खाल समतल लेवलवर करण्यात आली नाही। त्यामुळे लोकांना जाण्या येण्याकरता त्रास होतो। रात्रीला अंधार असल्यामुळे आणखी लोकांना पडण्याची शक्यता असते, परंतु पूर्ण साकोली मध्ये अशी अवस्था आहे। त्यामुळे शिवनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीची आहे। निवेदन देताना जिल्हा महासचिव डीजी रंगारे, तालुका अध्यक्ष जगदीश रंगारे, जिल्हा संघटक विद्या रंगारे, शीतल नागदेवे व इतर कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते। मी डीजी रंगारे, जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी भंडारा। आम्ही या ठिकाणी नगर परिषदेमध्ये आहोत आणि या नगर परिषदेचे साकोली शेंदूरवाफा जी नगर परिषद आहे, त्या साकोली शेंदूरवाफा नगर परिषदेला आम्ही बरसातीच्या पूर्वी एक वंचित बहुजन आघाडीकडे निवेदन दिला होता की साकोली शेंदूरवाफामध्ये जे काही नाले आहेत ते नाले साफ झाले पाहिजे, केरकचरा निघाला पाहिजे। त्या ठिकाणी ज्या ठिकाणी फरची फुटलेली आहे ते फरची दुरुस्त झाली पाहिजे। या ठिकाणी धुगं पडलेले आहेत, तिथं रोड खराब आहेत, नाल्या साफ नाही आहे, ते सर्व झालं पाहिजे या दृष्टीकोनाने आम्ही निवेदन दिलं होतं। तरी पण सुद्धा पाहिजे त्या प्रमाणात नगर परिषदेने दक्षता घेतली नाही। आम्ही जेव्हा सर्वे केला वंचित बहुजन आघाडीने प्रत्येक रोडचा, तर आमच्या असं निदर्शनात आलं की काही ठिकाणी त्यांनी केलेली आहे ना, काही ठिकाणी तसंच आहे। आता जे पाईप टाकलेले आहेत त्यांनी गव्हर्नमेंटच्या त्या रोडचं खोदकाम केलेलं आहे, तर त्यांचे गड्डे समांतर लेवलला जे बुजवायला पाहिजे ते बुजवले नाही। कित्येक ठिकाणी फरच्या फुटलेल्या आहेत, केरकचरा पडलेला आहे, घाण वास येत आहे। तर ही जी समस्या आहे, कारण की त्या घाण वासीमुळे आणि काही ठिकाणी नालीवर फरच्या सुद्धा नाही आहेत, उघड्या नाल्या आहेत, त्याच्यामुळे मच्छरांचा त्रास होतो, डासांचा त्रास होतो, रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। आणि म्हणून पुन्हा नगर परिषदेला आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीतर्फे निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाची शिवनी दक्षता घ्यावी, लक्ष द्यावे आणि तात्काळ साकोली शेंदूरवाफाचे जे काही नाल्या असतील, केरकचरा असेल, ताल्या फुटलेल्या असतील, पाणी जात नसेल, तर हे सर्व स्वच्छता त्यांनी या ठिकाणी करावं अशी आमची वंचित बहुजन आघाडी या नात्याने मी एक जिल्हा महासचिव या नात्याने डीजी रंगारी मी आव्हान करत आहोत असं मला म्हणायचं। वंचित आघाडीतर्फे कार्यकर्ता मोरेश्वर राऊत शेंदूरवाफा साकोली नगर परिषद या विभागामध्ये जेवढे काही नाले आहेत, जेवढे काही कचरा आहे हा पडलेला आहे आणि शेंदूरवाफा या नाल्यांमध्ये अजूनपर्यंत झाकण झालेले नाही आहे। कारण नवीन ठिकाणी झाकण झालेले, परंतु एवढा पुराणा गाव असूनही त्यामध्ये अजून कोणत्याही नालीवर झाकण झालेले नाही आहेत असे त्याच्यामध्ये निष्कर्षीपणा होत आहे। आणि या निष्कर्षीपणामुळे बहुत मच्छर, घाण आणि त्या ठिकाणी रम्य वातावरण असूनही त्या नाल्यावर जाऊन लोक बसतात, तिथं बसण्याची सोय केलेली आहे। अशा ठिकाणी जर नालीवर फरची नसेल तर हे गंदगी किती सहन करावा आणि तिथे बसलेल्या लोकांना किती म्हणजे आरोग्याचा प्रभाव पडू शकते। यातर्फे मी बोलत आहे आणि हे सर्व केअर करून हे सचिवांनी या नगर परिषदेचे शिवनी त्यामध्ये लक्ष करावा असं मी सांगतो। वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता या नात्याने नगर परिषदेचे माननीय मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन देत आहे की असे की साकोली शेंदूरवाफा नगर परिषदेचे जे नाले आहेत त्या काही उघड्या नाल्या त्या पूर्ण झालेल्या आहेत, काही पूर्ण पॅक नाल्या ज्या आहेत त्या साफ न केल्यामुळे दुर्गंधी पसरत आहे, दुर्गंधी येत आहे। तरी ह्याकडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी लक्ष द्यावे आणि स्वच्छता करावी। मी जगदीश रंगारे, तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी। आज मुख्याधिकारी साहेबांना आपण साकोली शेंदूरवाफा नगर परिषदेच्या काही समस्याविषयी आम्ही निवेदन दिलेलं आहे। आता सांगितल्याप्रमाणे बऱ्याच काही लोकांच्या समस्या आहेत,
नाल्यांच्या, रस्त्याच्या, घरकुलांच्या अशा विविध कामाच्या अनुषंगाने त्यांनी योग्य पाऊल उचलून लोकांच्या समस्या सोडवाव्यात. सर्वप्रथम आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे दर 2-3 महिन्याला आम्ही निवेदन देत आहोत. मागील एक निवेदन आपण दिला होतं की जमनापूर रोडवर जे शाळेजवळ गड्डे पडले होते आणि त्याची दखल सर्वात पहिले वंचित बहुजन आघाडीने घेतली आणि तो काम केला. त्याच पद्धतीनं आज ज्या समस्या आहेत सापोली सिंदुरोपा या नगर परिषदेमध्ये त्यांनी तातडीनं CEO साहेबांनी सोडवावं हीच वंचित बहुजन आघाडीतर्फे नम्र विनंती.